राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आता व्हिडिओ शूट करायच्या आधी एक तासभर सव्वा तास आधी एक फोन आलता वर्ध्यातून। भाषा फार गोड आहे वर्ध्याची आणि एक नवरदेव होता, म्हणजे अजून लग्न झालेलं नाही। लग्नाच्या एक किस्सा सांगतोय तुम्हाला। लग्नाच्या तयारीत म्हणला मामा राम राम, म्हणलं राम राम। लय अडचणीत सापडलोय बघा, चालून आले हत्यार, पण माझी लई इच्छा आहे ठेवायची। बरं म्हणलं ठीक आहे। काय तिथं काय पहिला नवरा, पहिली पोरं बाळ, काय काय आहे, काय विषय नेमका, कशी आहे? नाही म्हणला बाई आहे, नातू एक जवळ तिच्या फक्त, आणि आमची तिथं बागायतदार आहे, त्या बागायतदारांनी तिथं ठेवली होती। तिथं काहीतरी त्यांची भांडणं झाली। माझं संध्याकाळी मी जात असतो तिच्या कुपीवर आपलं हे वाढायला, गांजा वाढायला। हां, मला चांगली ओळख आहे, बाईलाही चांगली हो। मी ठेवू का? म्हटलं ठेवू का असं कसं काय विचारतो? नाही ती तोंडाने म्हणली मला ठेवा। आईला म्हणलं आता अवघड झालं बा। बरं म्हणलं मग ठेवण्यापेक्षा लग्नच करणं म्हणजे काही टेन्शन राहत नाही ना। नाही लग्न नको ना, मग माझं परतलं मुलगी चालून आल्या, मग माझं लग्न व्हायचं नाही ना डायरेक्ट लग्न केल्यावर। म्हणलं मग ती बाईचं वय किती आहे मला कळानाच नेमकं विषय काय आहे। मला फक्त 55 वर्षाचं आहे, 54 वर्षाचं बरं का। त्या बाईचं वय किती, 54 वर्षाचं। ती याला म्हणते ठेवू। आईला म्हणलं पोरगं बिघाडलं, याला त्याच्यातून परावृत्त केलं पाहिजे, लांब घेतलं पाहिजे, जराशी तुटाक केलं पाहिजे। म्हणलं मग तुम्हाला असं 20, 25, 30 ठीक आहे, 30 डायरेक्ट 54 म्हणलं ही काय चांगलं नाही बुवा। हा म्हणजे मला त्याला काय होतं, मला साकटला साकट आहे ना। म्हणलं कसं काय, माझं 56 वय आता। म्हणलं रामकृष्ण अरे आता जमलं, फिट साकटला साकीट आहे। म्हणलं तू 56चा अन्नवर देऊ, आता काय करावं ही लोकांना। मग म्हणलं तुला असं कसं वाटतं 56व्या वर्षी मुलगी एखादा बाप देईन बुवा, म्हणजे ते विहिरीत ढकलून दे, पण तुला नाही द्यायचा बुवा। म्हणलं 56 म्हणजे काय येडाय काय तू काय? म्हणजे म्हणलं दात आहेत का सगळं? नाही, मला 2च दाढा पडल्यात, बाकी सगळं ओके। लय अवघड आहे लोकांचं, नवर देव। म्हणलं तू काम कर, जेव्हा एखादा बाप मुलगी देईन तेव्हा देईन, ठीक आहे, आत्ता हाही सोडू नको। चालून गंगा वाहत आली आणि डोकं लाव, देवळात का व्हायला लग्न कर। नाही म्हणला मग माय इस्टेट येते हिस्सा मागं ना लग्न केल्यावर। म्हणलं इस्टेट किती आहे? 5 बाव 4 एकर। म्हणलं एवढी प्रॉपर्टी? म्हणलं आंबारीला सुद्धा नाही। बरं असू दे, मग अजून वाडा आहे म्हणला। म्हणलं किती वाडा आहे? माझ्या वाट्याला एक खण म्हणजे पुढची जागा पडवी म्हणतात त्याला, आणि पाठीमागची एक खोली येते, विहिरीत बी हिस्सा आहे, आडात बी हिस्सा आहे। आईला म्हणलं आता ह्यो गड्याचं जरा फाळकं हल्ल्याला दिसतंय। म्हणलं तू लग्न कर नको करू, पण तू मात्र त्या बाईला आधार दे। बघा आधार द्यायला सांगितलं आहे। ती म्हणते तसं कर। हा बरं झालं, मला तेच वाटलं होतं माझा काय मर्डर बिडर होईन का। आता तरी सध्या नाही व्हायचा, पण एक होईन, तुझा आत्मा तृप्त होईन, आणि तुला जर 10-5 वर्षांनी मिळाला तर 55 मान 56 मानल्यावर काय सांगता येत नाही ना। जर 10-5 वर्षांनी मिळाला तर तुझ्या पिंडाला 100% कावळा शिवून ही मी गॅरंटी देतो म्हणलं। हा, पण असा तडफाड ही चांगल्या बायांना लागायला बसले मेल्यानंतर। त्याच्यामुळं म्हणलं तू आता समाधान चालू गडी बघ, उद्याचं उद्या बघू, आणि काय असेल ते विषय सोडून देऊ। असं म्हणून खिसा नाही मिटावला। आता तू संपर्कात आहे गडी, कोणाचं काय आपण नाव नाही सांगितलं, पण त्याला म्हणलं लगरो म्हणणं बाई, असा विषय। आता आपण आपल्या स्टोरीकडे येऊ। रायगड आपला जिल्हा आहे महाराष्ट्रातला, समुद्रकिनारा, आणि त्यातला श्रीवर्धन समुद्रकिनारी, निसर्गरम्य परिसर, एकदम छान वातावरण। त्या ठिकाणी रामदास खैरे, आता हे रामदास खैरे हे जे अधिकारी आहेत, हे अधिकारीच म्हणायचं, कारण आता निवृत्त झाल्यात, बँक कर्मचारी समजा। आणि 2 बायका केल्या, दोन्ही मरून गेल्या। पण पहिल्या बायकोला मात्र त्यांना मुलं होती, ती मुलं मुंबईत वेल सेटल आहेत। आणि हे जे रामदास खैरे आहेत यांचं आत्ताचं वय 72 वर्षाचं, 72 वर्षाचा माणूस। आणि मुंबईत नाही आता कसं आहे, मुंबईत जे राहिल्यात ना, कमीत कमी आयुष्याची शेवटची 4 वर्षे, 5 वर्षे, 10 वर्षे बा आपला सुख शांती समाधानाने आपल्या गावाकडं। आणि तसं पण सांगतो, गावाकडं ज्यांचं बालपण केलं आहे ते कुठेही परदेशात, अमेरिकेत असून दे, आता आपले अमेरिकेतसुद्धा आपले लोक आहेत बरं का, आपले सबस्क्रायबर। हा, तरी त्यांचं जे मन आहे इथं गुंतलेलं असतं। आपल्या बालपणी जिथं बा आपण बागडलोय, खेळलोय, त्या मातीत आपला देह विसावा, शेवटचा श्वास घ्यावा असं प्रत्येकाला वाटतं। आले ते गावाकडं। आता कसं आहे, संपत्ती आता सर्व्हिसमॅन माणसांचं कसं असतं, गावाकडं जी
जी प्रॉपर्टी वाडी म्हणतात त्याला, ती वाडी असते, घर असतं आणि पैसा अडका सोनं नाणं असतं, सगळंच काही व्यवस्थित. फक्त नसतं दोनच गोष्टी, एक मध्ये आयुष्य शिल्लक राहिलेलं नसतं आणि दुसरं म्हणजे बऱ्याच वेळा जोडीदार नसतो. आता हे रामदास खैरे यांची एक चूक झाली. म्हाताऱ्यांनी 74व्या वर्षी 72व्या वर्षी असा निर्णय घेतला की बाई पाहिजे लाईफमध्ये. म्हणजे फिजिकली ते किती फिट असतील किंवा त्या 72 वर्षातही ते एखाद्या स्त्रीला तृप्त करू शकतात तेवढी त्याची शारीरिक क्षमता असेल हे लक्षात घेतलं पाहिजे. नाही, ज्यांचा विषय कट झाला आहे ते आपले मग भजन कीर्तन देवादिकात अध्यात्मात रमून आपलं रामकृष्ण हरी म्हणणार आणि शेवटचा प्रवासाला निघणार. पण यांना अशी इच्छा निर्माण होणं याच्यातच ही स्टोरी दडलेली आहे. त्यांना सगळं साजूक तुपातला भात मिळते, गावरान तूप मिळते, वरण मिळते, पण त्यांना असं वाटलं काय मजा नाही झालं लाईफमध्ये, बाई पाहिजे. मग त्यांनी त्या दृष्टीने तिथले वधूवर सूचक मंडळ असन हे ते असं. आजकाल कसं आहे, वधूवर सूचक मंडळ हा काही चांगले तर काही फक्त धंदा. लक्षात घ्या, फक्त ह्या जगामध्ये तुम्हाला सोजवर सुंदर नमस्कार चमत्कार करून जे आदर तिथे केलं ना, ह्याच्या पाठीमागं पैसा नक्की लपलेला असतो. त्यांची काही फी असन, त्यांची काय प्रोसेस असन, 5-10 हजार रुपये ते डील करतातच, असा विषय गोड बोलून. मग ते नाव दिलं तर त्यांची ती प्रॉपर्टी बघून एक बाई तर तयार झाली बाबा. तिचं नाव आहे सुनीता. आता ही सुनीता नावाची महिला, चांगले 28 वर्ष वय होतं तिचं, नवऱ्यापाशी नांदत नव्हती, एक मुलगी होती तिला, आणि तिने म्हातारं बघून डोकं लावलं. आता 72 वर्षाच्या म्हाताऱ्या समाज असाची, तिने डोकं असं लावलं, हे काय करणार आहे, काय शरीर संबंध आहे का काय, 72 वर्षाचं वय. पण प्रॉपर्टी त्या पैशाकडे बघून ही म्हातारं 4-2 वर्षात उलातलं, म्हणजे ह्या प्रॉपर्टीवर आपण दुसरं लग्न करू शकतो किंवा एखादा ठोक्या ठेवू शकतो, काय तिच्या डोक्याला येईन तसं. पण दागिनं भरपूर मिळते आणि ह्या प्रॉपर्टीची मी मालकीन होईन कायदेशीर, अशा प्रकारचा वाईट हेतू ठेवून त्या सुनीतानी म्हणली आता हे जर 72व्या वर्षी जर लग्न करायचं म्हणतंय आणि हेच 100 वर्ष नाही मिळलं, मग म्हणजे 30 वर्ष जगलं तर, ती म्हणली आत्ता काय आहे ना ती आताच पात्रात पाडून घ्यावा. समोर चर्चा करताना तिने ते रामदास यांना सांगितलं, म्हणजे आता माझं घरी काय नाही, माझ्या पाठीमागं काय नाही, तुमच्याकडं वय कमी असलं तरी, वय जास्त असलं तरी संपत्ती जास्त आहे, तुम्ही मला मुंबईमध्ये माझ्या नावे फ्लॅट घेऊन द्या. मुंबईमध्ये फ्लॅट ही खायची गोष्ट नाही, ही अशी कुठेतली गोष्ट आहे. कोटीच्या पुढंच बोलायचं, 2 कोटी 2.5 कोटी असे, पण लय किमती भयंकर. मग बदलापूर साईडला आल्या थोडं कमी होत्यात, पण मुंबईच्या आसपास म्हणलं ना स्कूटीशिवाय बोलायचंच नाही बाबा. आता हे म्हणले मी बाई काय दारू काय धंदा नव्हतो करत, एवढा पैसा मुंबईमध्ये फ्लॅट ही काय सोपी गोष्ट आहे का, ती आवाक्या बाहेरची मागणी. आणि तसं पण हे सरकारी कर्मचारी त्यामुळे थोडं हुशार होता माणूस, त्यांनी ओळखलं ही आत्ता जर पैसे मागिती, उद्या जर याला म्हणला ना की हे म्हातारा आम्ही का म्हाताऱ्याच्या 2 किड नाही दे तुला, 10 लाख रुपये देतो बा, म्हातारा तर गेलं तोंड असून म्हणला ही तर काय खरं नाही, पैसे मागची गंमत ही जाऊन दे गाडी म्हणला, मला हे पसंत नाही. सुनीताचा विषय मिटला. पण ती अशा बायांच्या ज्या मानसिकतेच्या बाया आहेत ह्यांच्या मैत्रिणी पण अशाच असतात. तिने तिच्या मैत्रीत डिसमूट झाला तिचा, पण तिने तिची एक मैत्रीण होती, तिचं नाव होतं अर्चना साळवे. ह्या महिलेला तो नंबर दिला. 36 वय वर्ष 36, विवाहित बाई होती, लग्न बिग्न होतं झालेलं, काय नवरा बिवरा होता, सगळं व्यवस्थित होतं. पण त्या बाईच्या मनामध्ये लहानपणापासून तिची स्वप्न होतं तिचं, पैसा पाहिजे, साला कुछ भी करके जिंदगी में मनी होना मागता है. ही जगात दिसतं एवढी सगळी सुख जर आपलीची करायची असत्यान, कवर ही सरकारी धान्य सरकारी भात कवर खायचा ह्यो, त्याच्यातच जिरे टाकन, भोपळा टाकन, दुनिया टाक, असा मसाला, पनीर मसाला, अशी खमंग रोटी, ते कॉस्मॅटिक्स, अत्तराचा सुगंध, मऊ कपडे, हॉटेल, हे कधी आपल्या विषयात आहे का नाही. आपल्या हॉटेलमध्ये जायची ताकद नाही, 1000-1500 बिल भरायचं कुठून. पैशाला लोभी असलेल्या बाईने ती अशी शोधत होती की कुठून तरी आपल्याला गाबाळ मिळलं पाहिजे, भले त्याच्यासाठी काय का करायची पाळी आहे ना. तिला हिने नंबर दिला मग सुनीतानी, किंवा म्हणली हे बघ अर्चना, असं असं म्हातारे गडगंज पैशावाले, पैसा इस्टेट सगळं होईल, तुला सगळं मिळेल, पण ते लग्न कर किंवा बायको व्हावं लागेल बघ त्याची.
अर्चना बघा जग कसं आहे त्यांना ठेवा. असा विषय जर तुमच्या लाईफमध्ये कधी काय आला तर हमेशा सावधगिरीने प्रत्येक पाऊल सावधगिरीने जपून उचला, नाही तर तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार आणि तुमची स्टोरी हा फाकड्या सांगणार. मोठा फोटो टाकून टमनेलला अख्ख्या गावात बोबाटा नाही, अख्ख्या राज्यात बोबाटा होणार, अमेरिकेचा बोबाटा होणार तुमचा. काळजी करू नका, मी आहे टपूनच बसलोय. ती बाई गेली बुवा त्या रामदासकडं, रामदास खैरी त्याच्या घरी गेली डायरेक्ट. म्हणली काय सांगू माझ्या जीवनाची चित्रकथा, तुम्हाला लय वाईट झालं माझ्या बाबतीत. अहो माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं आणि मी 10 रुपयाचा बादा हो मारायचा, गुरावाने मारायचा अक्षरशः. हां वाटलो होईन मुर्द्यात वाटलो होईन, मला काय लागतं पोटाला. म्हणली 2 घास जेवणाचं असलं ना आणि तुमच्यासारख्या माणसाचं कुकू असलं तर दुधात साखर. म्हणली आता ह्या बाबाने एवढं रामदासने जग बघितलं, कसा फसला त्या बाईला. त्या रामदासनी बाई खालून वरून बघितली, खालून म्हणजे वरून बघितली, तुमच्या डोक्यात काय येतं. ह्याला म्हणलो वर्ष 34, आता मला 36 वर्षाची बाई, 36 गुणिले 72, कंप्लीट दुप्पट कारखान बुवा. इकडं 5 इंची साकीट, इकडे 3 इंची. शेतकऱ्याला जाऊन विचार 5 इंची मेळ बसूच शकत नाही. साकीट कसं साकीटला साकीट पाहिजे तवा डोकं लागते. गेला ते म्हणला चांगलं आहे बरं का, पण तुमची अपेक्षा काय आहे असं तसं. म्हणली काय नाही, वर छत्र असलं पत्रा असला आणि राहायला जागा असली बस झालं, आणि तुमच्यासारख्याचं नाव पाहिजे फक्त. आणि मला काही लग्नाची मी अपेक्षा करत नाही. हां आता ह्या रामदास खैरे यांनी विचार केला, जे सुख पाहिजे हे शारीरिक सुख ह्या बाईपासून मला मिळेल. ही 2 टाईम स्वयंपाक करेल, धुणं धुईल, भांडी धुणं, माझी सगळी कामं करीन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लछान नाही ना लग्नाचं लछान गळ्यात पडल्यावर लग्न नावाची संस्था ही गोत्यात यायला चालली बघा. आता ह्या महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्याचा महिलांनी गैरवापर केल्यामुळे अक्षरशः पुरुष आत्महत्या बरेच पोरं करतात. 498 तितकं भयंकर कलम आहे. संपूर्ण कायदा सुव्यवस्था सिस्टीम. आत्ता जे बँगलोरची केस संपूर्ण जो हे झालं आहे त्या मुलाच्या बाजूने अख्खा कंप्लेंट त्या मुलाचा त्या चंडीने कार्यक्रम केला आहे. चंडीच नाही त्याला पार कुत्री बित्री म्हणा असली नालायक अवलादी मिळाली ते बायको ते पोरगा अक्षरशः 1 तासाचे मला गैवरून मी त्याच्या भाग बनवणार. हां समजा विषयांतर व्हायला नको. ह्या माणसाने मला फुकट मिळतं आहे बा रामदास आपला रामदास खैरे. आणि लग्नात झंझट नाही, कुठे कोर्टात जायला नको, कुठं नाही. झालं ना चालू कार्यक्रम. ती म्हणली काय मला कुकू लावा फक्त, देवळाच्या देवात मला काय तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुमची सगळी सेवा करण. देवळात त्यांनी कुकुलाचा कार्यक्रम केला, पण तसा तो प्रकार कायदेशीरदृष्ट्या लिव्ह इन रिलेशनशिपचा होता. कारण कुठलंही कायदेशीर लग्न नव्हतं, काय नव्हतं. ती बाई राहायला लागली महिना 2 महिने 3 महिने. बाई इतकी सेवा करायची, कारण तिला माहिती तुम्हाला सांगतो ही जगाचा नियम आहे. तुम्ही शिका. आतली गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला पुंगी जिथं तिथंच वाजवायची आहे, तिथंच पुंगी वाजली गेली पाहिजे. जबिळात साफ आहे. हा माणूस पैशावालाचे आणि इथं जर आपण कार्यक्रम राबवला तर कवा ना हा पावला म्हणजे दागिने पैशाचा ही पडणारी पाऊस पडणारी. तिला माहीत होतं. हिने असं दाखवण्याचा प्रयत्न केला की जसं काय मी लय सोजवळे 2-3 महिने तर त्याचं काय पायसुद्धा दाबून द्यायची. रंगारंग कार्यक्रम त्याच्या इच्छेप्रमाणे तो करीत होता, त्याचा काही विषय नाही. वर्ष 74-72. ती जी रामदास खैरे हा माणूस इतका खुश झाला आहे मला, बाई सगळंच करते या. तिला एक 5-25 हजार रुपये म्हणले, तुझ्या मुलं बाळ कोण असतील त्यांना दे, तू ठेव तुझ्या नावावर, नाही तर तुला बी असं मोकळं नको ठेवायला. दागिने दिलं 2-3 तोळं. आता 1 तोळा 70,000ला आहे. घटना आत्ता घडलेली जस्ट. 2-1 लाखाचं दागिने दिलं. त्याकडे भरपूर गडगंजे होतं. महाराज तिने 2-3 तोळं ती पहिल्यांदा असं जवळ घेऊन बघितलं. बया ज्याच्यासाठी मी रात्रंदिवस मरत होते ह्याला म्हणतात वय सोनं. ही सोनं धन ह्याच्या पायी प्रत्येकांचं किती जीव बयान करतात बघा. ही लय वाईट चीज आहे, त्या लय वस्तू बेकार आहे त्या. आता बरं सिस्टीम निघाली ती मोबाईलमधून पैसे सोडायचे. गुगल पे चांगलं पे, ही चांगलं आहे. पैसा हातात घेण्यासुद्धा त्या पैशाची लायकी नाही. आणि पैसा कोणाच्या हातात जातोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्या पैशासाठी लय लोक मेलेत भाऊ. ही म्हणले असं ही सोनं आहे का. 2-2.5 लाख रुपये तिला मिळालं. सोनं बिनं मिळालं तर मारणाची खुश. बाया म्हणले सहज बिगर लग्नाचं 2.5 तोळं दिले. म्हणले अहो असते किती. 2 बायका म्हणले एकीचं 5 एकीचं समजा 10, कुणाचं काय तर 15-20-16 असते काय. कपाटं मोठमोठाले त्याला मोठाले जो चावी आणि ते खिशा. तिला म्हणजे माणसाचं मन असं आहे थोडक्यात बागत नाही.
एवढं सोनं घ्या त्या कपाटात मला मिळलं तर बरं कसं होईल. 1 महिना 2 महिने 3 महिने तब्बल 18 महिने ही अर्चना साळवे ही नांदली तिथं. 18 महिने रामदासपाशी. मग तिने प्लॅन केला की हा काय कपाटातून अजून काय मला सोनं दागिनं येणार नाही, ही फुकाटच कार्यक्रम करतोय, सगळं त्याची सेवा करून घेतोय, सगळं करतोय. तसं फार वाटलं बरं का मला. मग थोडं तिने अंदाज घेऊन एखाद दिवशी थोडंसं पैसे वर ठेवलेलं असताना 10-5 हजार रुपये तेवढे घेतलं आणि पळाली तिथून. बघा तिथून पळाली गेली नवऱ्याकडं. नवऱ्याचं तिथं जे गोटव्याट होतं चांगलंच होतं. म्हणली 1.5 वर्ष झालं पण हे एवढं 2-2.5 लाख मिळालं बरं का, पण लय सोनं असं बोका पटात लय. मग ह्यांनी म्हणलं की आपण त्याचा करेक्ट कार्यक्रम करू, दोघांचा प्लॅन नवरा बायकोचा. तू परत लांदायचा तिथं आणि मग आपण करेक्ट कार्यक्रम करू, त्याला मारून टाकून सगळ्याच मालकीन होऊ. शिजला प्लॅन की त्याच्या श्रीवर्धनमध्ये हॉटेलमध्ये ठेवलं तिला, नवऱ्याला ठेवलं हॉटेलमध्ये तिने, त्या घरापासून बंगल्यापासून जवळ. आणि रामदासकडे परत आली. म्हणली तुम्ही माणूस आहे मी माणूस आहे. तो आल्या मला बाहेर हो म्हणला, दारा बाहेर हो, पळून जाते काय, पैसे घेऊन जाते का. म्हणली तुम्ही माणूस आहे, थोडा विचार करा की बघा तुमच्या नावाने कुकू लावले. म्हणली मी काय अशी वाईट बाई नाही, पण फोन केलता माझं नातू लय हो आजारी आहे, त्याचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झाले, पैसेच नव्हतं. अरे मग मला मागायचं ना, मी दिला तुला 10-20 हजार रुपये, तुला पळून जायची. एवढं डोकं चालतं का माझं. कसं केलं तरी हो का तुमच्या नावाने कुकू लावलेलं आहे. मी काय अशी तशी बाई नाही. मरण तर तुमच्या पायापाशीच पण. मला काय तुम्ही बाहेर ढकलू नका. पागळलं ना म्हातारं. बघा दुनिया कशी आहे, म्हातारं पागळ. ये बाई यात, कारण यांचं बी रखडलेलं असं दिवसा बागत आहे रात्रीचं बी बागत आहे. ही वासना अशी तुम्हाला वासने पायी हजारो गेलेत, तुम्ही जाऊ नका, ध्यानात ठेवा. घेतली घरात घेतली. हिने कॉन्टॅक्ट केला. तारीख उजाडली आता 29 नोव्हेंबर 2024 या रात्री. केला पंढरला फोन रात्री 12:30 म्हणली म्हातारं झोपत नाही. म्हणली लई दिवसा टुकले अंत कवा तरी रात्रात जागत असतं. म्हणले काय करावं. मला कीटकनाशक आणि गुंगीचं औषध दिलं, ती त्याला घातलं. तर त्याला ती वयस्कर त्याने काय वरम भात साजूक तूप खाल्लं होतं, ती तर लागलं बाबा त्याला त्रास व्हायला हे करायला. 12:30-1 वाजता नवऱ्याला बोलून घेतला, तो आला. ही जी बाई आहे अर्चना साळवे वय वर्ष 36 आणि तिचा नवरा, ह्या दोघांनी मिळून दारदार शस्त्राने त्याच्या म्हाताऱ्याचं डोकं फोडून काढलं. कवटीपासून कपाळ आणि कवटी फोडून काढली अक्षरशः पैशासाठी. ते तळमळून मेलं. परत ते नवरा तिच्या वाखांडी बसला, गळा दाबून परत हत्या केली. उरला सुरला जीव. 72चं म्हातारा पण लवकर मरतसुद्धा नव्हतं, यांनी मारलं. ती मेलं, त्याच्या वासनेबाई मेलं. ह्यांचा दणाचा लोभ मारून झाले. पालना म्हणली चावी काढ लवकर कपाट उघड. तिची जी अपेक्षा होती 10 तोळे 20 तोळं असं काही सापडलं नाही आतमध्ये. पैसे 5-50 हजार रुपये कॅश. कारण पैसे आजकाल लोक 5-50 हजार नॉमिनल मोठे माणसं ठेवतात जवळ, पण बाकीचे बँकेत असतात, काही विषय नाही. सोनं असतं लॉकरमध्ये. आणि आठवण म्हणून थोडंसं 1-2 तोळं सोनं असेल तेवढंच त्यांनी तिथून घेतलं. तिथून पळून गेले. पण ते तिथं न थांबता डायरेक्ट त्यांनी चेंबूर म्हणजे मुंबई गाठली. कुठल्या तरी पाहुणाराळ्याची. तिथं पैसा असले तुम्हाला माहिती, पाहुणाराळा म्हणतो ये रेशन भरून दे, तू खाना आम्ही खातो. ती लय अवघड, तुम्हाला हातलं कळायचं नाही. पाहुणाराळ्यांचा विषय सगळा असाच. खायला मिळलं तर गोड, नाही तर दोड. जाऊन द्या, मरू दे त्यांना. ह्या घटनेमध्ये चेंबरला पळून गेले. आणि मग पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्याकडे तपासाला त्यांनी योग्य सूचना दिल्या. तुम्हाला सांगतो मोबाईल लोकेशन ही सिस्टीम सगळं. 2 दिवस फोन नव्हता म्हणून मुलांनी मुंबईतून फोन केला. शेजाऱ्याला सांगितलं बघा पप्पा कुठे आहेत, काय फोन कॉन्टॅक्ट तुटलं आहे आमचं. बघितलं तर ते मृत अवस्थेत. मग ती सगळा सोपस्कार पार पाडले. PM झालं. त्या आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्यावर कलम 103A अंतर्गत गुन्हा दाखल केला. मृत्यूचं कलम हे सुटू शकत नाही. पुरा करेक्ट कार्यक्रम कशामुळे झाला आहे त्यांचा, फक्त षडरिपू काम क्रोध धन मोह मत्सर ते दनात अडकले. दनापायी आणि एक मेलं वासनेपायी. असा करेक्ट कार्यक्रम तुमचा होऊ नये म्हणून याच्यातून बोध घ्या, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. रामकृष्ण हरी माऊली.